शुरू में ये कहा था, शराब के बारे में अच्छी बुरी कहना अलग बात है। हमारा काम शराब की नीति बनाने का नहीं। शराब बुरी है ये छोटा बच्चा से बड़ा आदमी तक जानता है। तो शराब की नीति बनाना अच्छी और बुरी है, लेकिन शराब को छोड़कर जो कुछ करना, ये मैंने उसको आने कई बार बताया था। लेकिन उन्होंने शराब की नीति तय किया, नई शराब की नीति, और उस नीति में ज़्यादा पैसा मिलेगा ये सोचकर वो नीति बनाई है। तो मैंने इसके बारे में 2 बार लेटर लिखा। मुझे बहुत दुख हुआ कि अरविंद केजरीवाल जैसे आदमी जो मेरे साथ काम करता था, और शराब के बारे में हम लोग आवाज़ उठाया था, आज वो शराब नीति बना रहा है, जिसका मुझे दुख हुआ। लेकिन करेगा क्या, सत्ता के सामने कुछ नहीं कर सकता। आखिर उसको जो अरेस्ट किया गया, अटक हुआ, वो उनकी कृति से हुआ। हम ये बातें नहीं करते तो अटक होने का कोई संभव नहीं था। तो जो अटक हुआ है, अभी कानून के तौर पर जो होगा वो होगा, वो सरकार देखेगी, वो सोचेगी। कालच एक डेटा आलाय की 95% जो आधी आला होता तो पुन्हा काल आला की 95% ज्या ईडी आणि सीबीआय च्या केसेस आणि अटक ज्यांना झालेली आहे हे सगळे विरोधी पक्षातल्या नेत्यांनाच झालेलं आहे, असा सरकारचा डेटा सांगतो। आणि तोच सरकारचा डेटा मागच्या वर्षी पार्लमेंटमध्येही सरकारने टेबल केला होता। त्याच्यामुळे काल अरविंद केजरीवालांची जी अटक झाली ही दुर्दैवी आहे आणि लोकतंत्र आणि लोकशाही याचा मला विचाराल तर हा खून रोज या देशात होतोय। कारण स्वातंत्र्य हे राहिलंच नाही आणि जी इमर्जन्सीचा विरोध भारतीय जनता पक्षाने केला ती इमर्जन्सी अनाउन्स्ड इमर्जन्सी होती। आता असं वाटायला लागलं की या देशामध्ये इमर्जन्सी आहे पण ती घोषित नाही, एवढंच त्याच्यातलं अंतर आहे। जो विरोधात बोलतो त्याच्यावर कुठली ना कुठली कारवाई होते। दुर्दैवाने भारताची हा जो इतिहास तुम्ही पाहिला तर या देशातल्या सगळ्या सुपुत्रांनी त्यांचा घाम, रक्त आणि आयुष्य उभं करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आज या जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे जग आपल्याकडे बघतं। आणि त्या ठिकाणी अनेक मुख्यमंत्री आणि विपक्ष म्हणजे विरोधी पक्षातल्या नेत्यांना ज्या पद्धतीने ईडी आणि सीबीआयच्या केसेस होत आहेत आणि ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्ष घेतं आणि त्यांना क्लीन चिट देतं। असे काश्मीर टू कन्याकुमारी किती डेटा तुम्हाला दाखवतो, पण मला वाटत नाही हा योगायोग आहे। इलेक्टोरल बॉन्ड्स ज्याबद्दल इतकी बदनामी आणि भ्रष्टाचार उघडकीस होत होता, म्हणूनच अरविंदजींना जी अटक झाली असं असावं अशी समाजामध्ये चर्चा दबदबत्या आवाजात होताना माझ्या कानावर रोज येते।